रासायनिक खतांमुळे आपल्या शेतीचा दर्जा खालावतोय, सुपीकता कमी होते, सोबतच शेतीचा आपला पोत सुद्धा कमी होत आहे. त्याच्यामुळे शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांनी गांडूळ खतांचा वापर करायला पाहिजे. या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गांडूळ खत नेमकं आपण कसं तयार करावं किंवा गांडूळ खताची आपली ती प्रोसेस काय आहे, गांडूळ खतांच्या विविध जे काही गांडुळांच्या जाती असतील त्या कोणकोणत्या आहेत, आपल्यासाठी उपयुक्त कोणती जात राहील, किती दिवसामध्ये खत तयार होतं, याच्या संदर्भातलीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्री छत्रपती शिवाजी महाराज बौद्धिक ग्रामीण शिक्षण व क्रीडा संस्था द्वारा संचालित संकल्प पथ या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर बघूया मित्रांनो आणि बंधूंनो आणि भगिनींनो की नेमकं आपण काय काय या ठिकाणी करू शकतो. तर या ठिकाणी जे आहे तर आपल्याला गांडूळ खत म्हणजे नेमकं काय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गांडूळ जे आहे हा साधारण पावसाळ्यामध्ये येतो आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा जमिनीवरती ओलसरपणा असतो, सगळं काही चिखल असतो, त्यावेळी आपल्याला गांडूळ त्या ठिकाणी दिसतो. आणि हा गांडूळ असा एक जीव आहे की त्याच्या माध्यमातून तो विष्ठा सोडतो, जो काही माती आहे ती माती खातो आणि साधारण 90% विष्ठा तो सोडून 10% जे काही घटक असेल तो स्वतः पचन करतो, पण 90% जे काही घटक बाहेर काढतो तो अत्यंत सुपीक जमीन आपल्यासाठी बनवून देतो. त्यालाच आपण भुसभुशीत जमीन तयार करून देतो. म्हणूनच आपण गांडूळ या प्राण्याला आपण या ठिकाणी आपला मित्र म्हणत असतो. तर या संदर्भातलीच आपण माहिती याच्यामध्ये पाहतो आहोत. तर नेमकं आपण याच्यामध्ये काय काय करायला पाहिजेत. तर महत्वाची गोष्ट बघूया याच्यात की गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्याच्या साधारण स्वतःच्या शरीरात 10% तो ठेवतो आणि बाकीचे 90% शरीरातून बाहेर काढतो. त्यालाच आपण गांडूळ खत असं म्हणतो. आता आपल्याला या ठिकाणी बघा एक दिसतंय गांडूळ खताचा हा एक टब. आता गांडूळ खत साधारण तयार करायचं म्हटलं तर आपल्याला सर्वांच्या डोक्यामध्ये असतं की आपल्याला टाकं बांधावं लागलं, बाबा आमच्याकडे सिमेंटचं टाकं असलं पाहिजे, मग त्यासाठी खर्च आहे. हे सगळं काही नाही. आपल्याला थोडक्यात सिमेंटचं टाकं जरी करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा शासनाचं अनुदान आहे. त्या अनुदान घेऊन आपण गांडूळ खताची निर्मिती करू शकतो. ते कशा रीतीने आपण तयार करायचं ते सुद्धा याच्यामध्ये पाहणार आहोत. तर आता हा जो टब आपल्याला ग्रीन कलरचा दिसतो आहे हा साधारण अगदी 2000 रुपयामध्ये हा ग्रीन टब मिळतो आपल्याला. आता याच्यामध्ये बघा खिडक्या आहेत छोट्या छोट्या, गांडुळांना हवा मिळण्यासाठी किंवा मोकळं राहण्यासाठी या ठिकाणी खिडकी दिसत आहे. सोबतच आपल्याला या ठिकाणी पाईप निघालेला दिसतो. या ठिकाणी काय होतं की जे काही आपण पाणी टाकतो त्या पाणी टाकल्यामुळे गांडुळांचं जे काही शरीराचं काही लिक्विड असेल, काही द्रव असेल तो सुद्धा ते स्त्रावतात आणि त्याच्यामुळे तो सुद्धा एक आपल्या जमिनीसाठी पोषक असतो. तर हा द्रव पाण्यासोबतच निघालेला अर्क जो असेल तो अर्क वर्मी वॉशच्या स्वरूपामध्ये या गड्ड्यामध्ये साचू शकतो. आपण या ठिकाणी एखादं बादली वगैरे ठेवून या ठिकाणी करू शकतो. तर असा हा सुद्धा जो काही वर्मी वॉश निघेल त्याच्यावरचा सेपरेट व्हिडिओ आपला असेल. त्याचे फायदे काय असतील ते फायदे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. तर या ठिकाणी आपण पुढे बघूया की नेमकं काय काय आपल्याला करता येईल. तर गांडुळांचे प्रकार जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. आपल्याला दिसतंय गांडुळाचे प्रकार इपिजिक, एंडोजिक आणि एनेसिक. तर हे प्रकार काय काय. तर साधारण हा जो काही इपिजिक गांडूळ आहे हा साधारण आपल्याला वरच्या थरामध्ये दिसून येतो. जो काही जमिनीचा आपला वरचा थर आहे या वरच्या थरामध्येच हा इपिजिक नावाचा गांडूळ दिसून येतो. साधारण या ठिकाणी एंडोजिक जो गांडूळ आहे हा त्याच्या खालच्या थरामध्ये दिसतो. हा थोडा अगदी सापासारखा वगैरे या ठिकाणी दिसतो आपल्याला आणि हा डॉटेड या ठिकाणी दिसतोय एपिजिक गांडूळ. तर या ठिकाणी याची प्रजनन दर जो आहे या एपिजिकचा हा प्रजनन दर अत्यंत जास्त आहे, खूप जास्त याचा प्रजनन दर आहे. त्याच्यामुळे आपल्याला सोयीस्कर राहू शकतो, वरती राहतो तो एक विशेष म्हणजे. आणि याचा साधारण 80% तो सेंद्रिय पदार्थ खातात आणि त्याच्यामध्ये 20% भाग तो माती आणि इतर पदार्थ सुद्धा खातो. तर त्याच्यामुळे तो आपल्यासाठी उपयुक्त राहू शकतो. त्यानंतर आहे पॅनेसिक जो गांडूळ आहे. या ठिकाणी फोटो आपल्याला उपलब्ध नाही पण पॅनेसिकचा एक गांडुळाच्या बद्दल माहिती आपण बघूया. ही गांडूळ साधारण जमिनीत 1 मीटर खोलीपर्यंत राहतात. हे इपिजिक अगदी वरतीच राहतात पण जे काही आपले पॅनेसिक जे आहे हे पॅनेसिक 1 मीटर अंतरापर्यंत राहतात जमिनीमध्ये, इतके खोल राहतात. आणि त्याच्यानंतर सेंद्रिय पदार्थ आणि माती ते सुद्धा खातात. त्यांचा आकार मध्यम असतो, आकार जास्त काही लांब त्यांचा नसतो, मध्यम आकाराचे ते असतात. मग इथे एंडोजिक जे काही आपले गांडुळाचा प्रकार आहे, एंडोजिक ही गांडूळ जमिनीत 3 मीटर पर्यंत असतात. ही जी काही एंडोजिक गांडूळ आहे ही 3 मीटर अंतरापर्यंत असतात. 3 मीटर एंडोजिक गांडूळ हा 3 मीटर. थोडं जाडी याची जास्त दिसते आपल्याला पण याचा जो प्रजनन दर जो आहे हा अत्यंत कमी आहे. हे एक विशेष आहे त्याचं. आणि त्याचा आकार लांब असतो, त्याचा आकार थोडा लांब असतो एंडोजिक गांडुळाचा. तर असं आपल्याला या ठिकाणी याचं दिसून येतं. गांडुळासाठी साधारण योग्य जाती कोणत्या ते सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आपण जर एक
एखाद्या कोणत्या प्राण्याला जर आपण पाळत असू तर आपल्याला त्याचं माहिती असली पाहिजे त्याच्याबद्दल, की कोणतं जनावर आपल्याला जास्त दूध देऊ शकतं. याच्यासाठी आपण गाईचं असो किंवा म्हशीचं असतो तर आपण जात त्याची बघतो, त्याची कोणती प्रजाती आहे त्या प्रजातीनुसार आपण त्याचं या ठिकाणी निवड करत असतो. तर तशाच रीतीने आपल्याला गांडूळ खत जर तयार करायचं आहे तर जास्तीत जास्त गांडूळ खत आणि चांगल्यात चांगलं गांडूळ खत कोणत्या गांडुळांपासून तयार होऊ शकतं याच्यासाठी आपल्याला यांची प्रजाती वगैरे माहिती असायला पाहिजे, त्यांचं वैशिष्ट्य काय हे वगैरे. तर आपल्याला या ठिकाणी फोटो पाहता येईल की नेमकं कोणकोणत्या जाती आपल्याला आहेत. तर साधारण आपल्याला दिसेल तर 200च्या वरती वगैरे जाती आहेत विविध गांडुळाच्या, 200-300च्या वरती. पण त्यामध्ये प्रमुख ज्या जाती आहेत त्या 3-4च जाती आपल्याला योग्य राहतील. याच्यामध्ये इसिना फोएटिडा नावाची जी प्रजाती आहे ही खूप उपयुक्त राहील आपल्याला. ही सुद्धा आहे लालसर रंगाची असते ही इसिडा फोएटिडा. त्यानंतर युट्रिलस युरेजिनिया ही थोडी काळपट रंगाची प्रजाती आहे, ही सुद्धा आपल्याला उपयुक्त राहू शकते, युट्रिलस युजेनिया. आणि त्यानंतर पेरिनॉक्सी नावाची जमात आहे, ही पेरिनॉक्सी नावाची जमात सुद्धा आपल्याला सोयीस्कर राहू शकते. तर ही सुद्धा आपण विचार करू शकतो याच्याबद्दल. तर आपण आपल्या वातावरण जे काय असेल, आता आपण जर जे उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये असतो, आता विदर्भामधलं तापमान हे खूप जास्त 40-45 डिग्री पर्यंत जातं, त्याच्यामुळे आपल्याला ते त्या वातावरणामध्ये सूट होणारे सुद्धा गांडूळ या ठिकाणी लागणार आहेत. तर म्हणून आपण याच्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे. जर एखादं थंड हवेचा प्रदेश असेल, दमट हवेचा प्रदेश असेल, त्या ठिकाणी दुसरी जात आपल्याला लागणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल एक्झोवेटस जी जात आहे ती सुद्धा इथे आहे. त्यानंतर फेरिटिमा इंगोलेटा ह्या गांडुळाच्या काही महत्वाच्या जाती या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर याच्यामध्ये गांडूळ यांचा जीवनक्रम कसा असतो, कारण आपण आताच बोललो की जर आपल्याला एखादा प्राणी पाळायचा असेल त्याचा जीवनक्रम आपल्याला माहिती असायला हवा आणि त्याचं खाद्य काय आहे हे आपल्याला माहिती असायला हवं. मग त्या खाद्याप्रमाणे आपण त्याला खाद्य टाकायचं आणि त्याच्या जीवनक्रमानुसार आपण त्याला वागणूक दिली पाहिजे की त्याचा काय स्थिती असते, त्याची अंडावस्था केव्हा असते किंवा त्याची प्रौढ अवस्था केव्हा असते, त्याची बाल्यावस्था केव्हा असते आपल्याला माहिती पडणार आहे. तर बघूया आपण की या ठिकाणी दिसतंय की आपल्याला हा अंड आहे, हा अंड या ठिकाणी इन्क्युबेशन टाइम त्याचा साधारण 66 ते 67 दिवस एवढा असतो. साधारण व्हायबिलिटी त्याची 55% असते. त्या ठिकाणी हॅचलिंग त्याचं होतं पर कॅनॉन एक होतं त्याच्यापासून. तर म्युटेशनचा टाइम जो आहे त्याचा साधारण 148 ते 50 150 दिवसापर्यंत म्युटेशन टाइम असतो. तो नंतर परिपक्व बनून जातो गांडूळ, त्याचा परिपक्व होण्याचा काळ. तर त्यामध्ये मेल्टिंग जे आहे त्याचं प्रजनन जो आहे तर तो प्रजनन त्याचं केलं तर साधारण मेल्टिंग काळ 34 ते 35-36 दिवसापर्यंत त्याचा मेल्टिंग काळ असतो. तर आता याच्यामध्ये स्थिती कोण आहे त्याच्या 3 अवस्था आहेत, एक म्हणजे अंडी अवस्था, दुसरी बाल्यावस्था आणि तिसरी पूर्ण अवस्था. हे पूर्ण अवस्था म्हणजे एकदम अडल्ट किंवा त्याला आपण म्हणू प्रौढावस्था त्याची आहे. तर गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने 3 जातीवर अवलंबून असतो. त्याच्यामध्ये पूर्ण वाढ झालेल्या गांडुळामध्ये स्त्री आणि पुरुष जनन नसते. थोडक्यात साधारण ते एकच गांडूळ स्त्री आणि पुरुष दोन्ही त्याच्यामध्ये एकातच असतं. गांडूळ प्रत्येक 6 ते 7 दिवसांनी अंडी टाकत असतो. तो साधारण 6 ते 7 दिवसानंतर अंडी टाकतो. कोंबडी आपल्याला माहिती आहे कोंबडी रोज टाकते, पण हा गांडूळ या ठिकाणी 6 ते 7 दिवसांनी अंडी टाकतो. तर अंड्यामध्ये साधारण 2 ते 20 गर्भ असतात. एका अंड्यापासून साधारण 2 ते 20 गर्भ या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. एवढी कॅपॅसिटी त्या गांडुळांमध्ये असते, त्याला अर्थवॉर्म आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. त्यानंतर यांच्या जीवनक्रमाबद्दलच अंडी अवस्था हवामानामध्ये साधारण अनुकूलतेनुसार 7 ते 20 दिवसाची असते. हवामान कसं आहे याच्यावरती अवलंबून आहे. हवामान जर तो थोडं कोमट असेल किंवा त्याचं थोडं दमट हवामान असेल तर त्याला पोषक राहील, 7 ते 20 दिवसामध्ये ते तयार होऊ शकतं. आणि पोषक वातावरण जर असेल त्याला 7 दिवसात होईल. जास्तीत जास्त प्रतिकूल वातावरण असेल तर 20 दिवस त्याला लागेल अंड्यांसाठी. या ठिकाणी आपल्याला कॅनॉन त्यानंतर हॅचलिंग वगैरे अवस्था त्याची आणि हे अर्थवॉर्म या ठिकाणी दिसतात. तर गांडुळाची पूर्ण अवस्था 2 ते 3 महिन्यात पूर्ण होऊन जाते. त्याची पूर्ण अवस्था 2 ते 3 महिन्यात येते. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य 2 ते 3 वर्षांचं असतं. लक्षात ठेवा, ही गांडुळांचे आयुष्य एकदा आपण गांडूळ आणलेत की ते आपल्याला परत परत आणायची गरज राहत नाही. फक्त आपल्याला योग्य अशी त्याची निगा घ्यावी लागते, काळजी घ्यावी लागते. तर तो 2 ते 3 वर्ष जगतो, त्याच्यामुळे त्याला काही होत नाही. तो पिल्ल त्याचे सोडून जातो, त्याच्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. 100 किलो प्रौढ गांडुळांपासून आपल्याला 1 टन गांडूळ खत तयार करता येऊ शकतं. 100 किलो प्रौढ गांडुळांपासून 1 टन गांडूळ तयार होऊ शकतं. म्हणजे साधारण 1 किलो गांडुळांपासून आपल्याला साधारण 100 किलो एवढं आपण गांडूळ खत तयार करू शकतो. 1 किलो गांडुळांपासून 100 किलो गांडूळ खत तयार करू शकतो. त्याच्यामुळे आपण याचा विचार करायलाच पाहिजे. तर आपल्याला या ठिकाणी जे आहे तर सेट दिसतंय बघा, हा टाक्याच्या पद्धतीने या ठिकाणी बांधलेले दिसत आहे. आणि हे सेड या ठिकाणी दिसतंय आपल्याला
की कशा रीतीने त्याचं रचना ठेवलेली आहे, त्यामध्ये ग्रीन नेट टाकलेली आहे आणि विशेष म्हणजे झाडांच्या सावलीच्या खाली आहे. ते झाडांच्या सावलीच्या खाली असल्या कारणाने त्याला एक सावली राहते, थंडपणा राहतो आणि गांडुळांना तेच पाहिजे की थंडपणा. उन्हाळा असला तर उन्हाळ्यामध्ये त्यांचा मॉर्टॅलिटी रेट जास्त असतो, मरतेचं प्रमाण जास्त असतं, त्यांना सूट होत नाही ते. मग गांडुळाची निवड व बांधणी कशी केली पाहिजे, आपण जागेची निवड आणि बांधणी नेमकी कशी केली पाहिजे. जागा कुठे असली पाहिजे, ती साधारण सावलीच्या खाली. सोबतच त्याच्यामध्ये काही गांडुळाची पैदास असलेल्या जागेच्या ठिकाणी निवड, त्याची पाण्याचा निचरा होणारी जागा आपल्याला लागेल, त्याचा पाण्याचा निचरा झाला पाहिजे अशी आपल्याला जागा या ठिकाणी लागणार आहे. तर खड्ड्याची जागा जवळपास मोठी झाडं असू नयेत, कारण झाडांमुळे त्याचं काय होतं की मुळा जे आहे आपलं गांडूळ खत तयार होईल आणि त्या झाडांच्या मुळा त्या ठिकाणी शोषून घेतील आपलं गांडूळ खत. तर तसं मुळाच्या ठिकाणी सुद्धा असता कामा नये, थोडं झाडांच्या मुळांपासून दूरच असायला पाहिजे, तसं सुद्धा असायला पाहिजे. त्यामध्ये गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यांनासाठी पुढील काही तयार करून घ्यावं. तर याच्यामध्ये सांगितलंय छप्पर असलं पाहिजे सावलीसाठी. हे छप्पर या ठिकाणी बांधलेलं आहे, हे छप्पर आवश्यक आहे. तर त्याची जी रुंदी जी आहे, रुंदी किती असावी, 5.5 मीटरची रुंदी असली पाहिजे. त्याच्यामध्ये मधील जे आहेत, मधली उंची जी आहे ती साधारण 3 मीटर असली पाहिजे, मधली उंची ही 3 मीटर असली पाहिजे. त्यानंतर बाजूची उंची जी आहे ती 1 मीटर असायला पाहिजे आणि लांबी त्याची 5 ते 25 मीटर पर्यंत असायला पाहिजेत. आणि छपरामध्ये साधारण 1 मीटर रुंद 20 सेंटीमीटर खोलीचे 2 समांतर चर याच्यामध्ये खोदले पाहिजे. हे चर खोदणं थोडं आपल्याला गरजेचं राहतं. त्यानंतर बघूया आपण याचं गांडुळांचं खाद्य काय, कारण की आपण आपल्याला गांडूळ जर पाळायचे म्हटलं खाद्य सुद्धा माहिती असायला पाहिजे. गांडूळ खाद्य चाऱ्याच्या काही तळाशी साधारण 8 ते 9 सेंटीमीटर उंचीचं जाडीचं थर आपण साचला पाहिजे, कारण की त्यांना थांबायसाठी व्यवस्थित असलं पाहिजे, थोडं सोयीस्कर. आता हे जे काही आपण थर टाकू ना त्याच्यावरती साधारण 8 ते 9 सेंटीमीटरचा, तर त्याच्यामध्ये आपण पालापाचोळं टाकू शकतो, त्यामध्ये काही गवताचं पाचट ते सुद्धा टाकू शकतो, त्यासोबतच काही उसाचं पाचट असेल ते सुद्धा आपण त्यामध्ये टाकू शकतो, त्यांना तिथे बेड म्हणून. तर बेड म्हणून आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. थरावर साधारण 8 ते 9 सेंटीमीटर जाडीचा दुसरा थर सुद्धा कुजलेला शेणाचा टाकू शकतो. आता शेण जर आपण टाकत असू तर महत्वाचं शेण आपण टाकलं पाहिजे गायींचं. गायींचं शेण इतकं महत्वाचं आहे की ते उष्ण नाही राहत, थोडं कोमट असं शेण राहतं. तर म्हशींचं शेण थोडं उष्ण असतं, तर ते त्याच्यामुळे आपल्याला थोडं गांडुळांना एक कुजण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि त्यासोबतच त्यांना इजा सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे गायीचं शेणखत असेल तर थोडं त्याच्यावरती जास्त विचार केला पाहिजे. आणि त्यासोबतच आपण मेंढीचं सुद्धा खत टाकू शकतो आणि बकरीचं सुद्धा लेंड्यांचं खत आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो, त्याला लेंडी खत आपण असं म्हणतो. तर त्यामध्ये खाद्य त्याला देऊ शकतो आपण, लेंडी खत टाकू शकतो खाद्य त्यांचं, आणि त्यासोबतच सेंद्रिय खत सुद्धा आपण टाकू शकतो आणि कुजलेलं शेणखत. आता शेणखत आपण ओलं टाकता कामा नये. गायीनी शेण टाकलं तर तशाच्या तसं आपण लगेचच गांडूळ खतात टाकायचं नाही, त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही उपयोग होत नाही. त्याला वाळू द्यायचा आहे, त्याला कुजू द्यायचा आहे. कुजण्यासाठी सुद्धा आपण काहीतरी त्याच्यावरती कल्चर सोडता येईल आपल्याला, ते कल्चर सुद्धा सोडायचं आहे. त्याच्यामध्ये आपण युरिया वगैरे टाकू शकतो, ते आपण याच्यामध्ये बघूयात. तर अशा रीतीने आपण त्याला कुजून टाकून शेणखत तयार करून आपण गांडूळ त्यामध्ये सोडू शकतो. पाणी सुद्धा त्यावरती शिंपडायचं. एकदा आपण थर टाकला की पाणी शिंपडायचं, पुन्हा थर टाकला की पाणी शिंपडायचं. तर अशा रीतीने आपण शेणखत सोडलं पाहिजे. थरावर यावर साधारण 5 ते 6 मीटर जाडीचा थर कुजल्या शेणाचा टाकला पाहिजे. जाडी सुद्धा आपण लक्षात ठेवा, 5 ते 6 मीटर जाडी असल्या पाहिजे. शेणखत, त्यामध्ये सेंद्रिय खत यांचा थर दिला पाहिजे. त्यामध्ये थरावर साधारण 20 ते 30 सेंटीमीटर उंचीचा शेणखत, लेंडी खत, सेंद्रिय खत टाकलं पाहिजे. यावर साधारण ओले होईपर्यंत पाणी शिंपडलं पाहिजे. या गादी वाफा कोणपाटाने साधारण झाकला पाहिजे, कारण की थंडावा राहायला पाहिजे. हे साधं एक सरळ गणित आहे. तर असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. तर गांडूळ खाद्य नेहमी साधारण बारीक करून टाकलं पाहिजे आपण त्याला. बायोगॅस प्लांट मधून जे काही स्लरी निघत असते ती स्लरी सुद्धा आपण उपयुक्त ठरू शकते आपल्या गांडूळ खतासाठी. ती स्लरी आपण टाकू शकतो. आणि गांडूळ खतांसाठी याच्यासाठी जे आहे आपण बायोगॅस प्लांटचा जो वापर आहे हा करायला पाहिजे. बायोगॅस प्लांटच्या वरती सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत की नेमका कशा रीतीने आपण तो प्लांट करू शकतो आणि किती उपयुक्त आपल्यासाठी राहू शकतो. आता आपल्याला पूर्वीसारखा खूप सारा विहिरीसारखा खड्डा करण्याची गरज नाही बायो प्लांटसाठी. तर आपण साधारण एक जी काही बॅग असते ती बॅग सुद्धा एक तयार करू शकतो. एक आपल्याला रेडीमेड मिळू शकते, त्याच्यामध्ये गॅस तयार होऊन आपण गॅसचा त्या वापर करू शकतो. गॅस सिलेंडर माहिती आहे तुम्हाला, 900-1000 रुपयाच्या वरती गॅस सिलेंडर गेल्यात. त्याच्यामुळे आपल्याला आता शेतीपूरक किंवा खर्च कमी करणारा आपल्याला असा हे करायचं आहे नियोजन. खड्ड्यामध्ये गांडूळ टाकण्यासाठी अगोदर काही गांडूळ खाद्य 4-5 दिवस सारखे पाणी मारलं पाहिजे त्यावरती. एका दमाने आपल्याला गांडूळ मध्ये टाकायचे नाही. 4-5 दिवस अगोदर आपण पाणी मारायचं. त्यातला काही गरमपणा नष्ट झाला पाहिजे आणि सूक्ष्म जीवाणू संवर्धक आपण त्याच्यामध्ये बॅक्टेरियल कल्चर वापरून
खत कुजवण्याची प्रक्रिया केली पाहिजे. हे बॅक्टेरियल कल्चर आपल्याला वापरायचे आहे. खत तयार झालं, खत असलं त्याच्यावरती बॅक्टेरियल कल्चर टाकून द्यायचे, त्याच्यावरती ते खत कुजून जाईल. कुजल्यानंतर ते आपल्या टब मध्ये भरायचं किंवा आपल्या त्या सेड मध्ये भरायचं, म्हणजे तुम्हाला नक्की त्याचं होईल. गांडूळ खत बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये आपण ढीग पद्धतीने सुद्धा बनवू शकतो किंवा आपल्या याच्या टाक्यांच्या पद्धतीने सुद्धा बनवू शकतो. तर आपण एक एक बघणार आहोत. या व्यतिरिक्त गांडूळ खाद्य 1 किलो युरिया, गांडुळांचं जे खाद्य आहे 1 किलो युरिया आणि 1 किलो सुपर फॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळलं असता कुजण्याची क्रिया थोडी लवकर होते. हे आपण खाद्य त्यांचं आहे, त्याच्यामुळे 1 किलो युरिया आणि 1 किलो सुपर फॉस्फेट त्यामध्ये टाकू शकतो 1 टन गांडूळ खतामागे. कारण की 1 टन एका टप मध्ये जर टाकलं आपण तर ते जास्त होऊन जाईल. 1 टन आपल्याला पाहिजे. 1 टन जर खत असेल त्याच्यामध्ये आपण 1 किलो युरिया आणि 1 किलो सुपर फॉस्फेट टाकू शकतो. अति जास्त प्रमाण होता कामा नये. गांडुळांना ग्लिसरडियाचा जो काही पाला आहे तो त्या गांडूळ बेडवर टाकून साधारण त्यावर 4 इंच जाडीचा शेणाचा लेप सुद्धा दिल्यास 10 पटीने गांडुळांची संख्या वाढू शकते. शेणाचा तसा लेप आपण त्याच्यावरती देऊ शकतो. साधारण पद्धती कोणकोणत्या गांडूळ खत बनवण्याच्या, याच्यामध्ये ढीग पद्धत आहे. ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी साधारण 2 ते म्हणजे 2.5 ते 3 मीटर पर्यंतचा आपल्याला एक लांबीचा किंवा 90 सेंटीमीटर रुंदीचा ढीग तयार करावा लागेल. ढीग जो आहे आपल्याला 2.5 ते 3 मीटर लांबीचा त्याच्यामध्ये 90 सेंटीमीटर रुंदीचा ढीग आपण तयार करावा लागेल. ढीग पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिसतं, पुढच्या याच्यामध्ये आहे आपल्या फोटोज मध्ये बघूया आपण. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घेतली पाहिजे साधारण त्यासाठी. तर आपण एकदा फोटो बघून घ्या नेमकं ढीग पद्धतीने कसं केलं जातं. या ठिकाणी आपल्याला ढीग पद्धतीने दिसत आहे एक सेड आहे वरती आणि टाकं वगैरे काही बांधलेलं नाही, कोणतेही प्लास्टिकचं टाकं नाही किंवा कोणतेही सिमेंटचं टाकं नाही. हे सरळ सरळ ढीग पद्धतीने बनवलं. अगदी सोपं आणि अगदी स्वस्त दरामध्ये आपलं बनवू शकतो या ठिकाणी. तर याच्यामध्ये ढिगाच्या तळाशी आपण नारळाचा काथ्या टाकू शकतो, गवत सुद्धा टाकू शकतो आणि भाताचे तूस सुद्धा टाकू शकतो किंवा गवत सुद्धा टाकू शकतो. हे गवत जनरली आपल्याकडे उपलब्ध असतं. नारळाचा काथा हे कोकणामध्ये असतं, त्याच्यामुळे आपल्याला काही राहणार नाही. भाताचे तूस हे भात ज्या ठिकाणी पिकवला जातो, आता भंडारा गोंदिया भागामध्ये भात पिकवला जातो त्या ठिकाणी आपण भाताचा तूस टाकू शकतो. लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा साधारण 3 ते 5 मीटर जाडीचा थर सुद्धा रचला पाहिजे याच्यावरती आणि त्यावर पुरेसे पाणी शिंपडून ओलं केलं पाहिजे. साधारण थंडावा राहायला पाहिजे. या थरावर 3 ते 5 मीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा किंवा कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर दिला पाहिजे. याच्यावरती थरावर पूर्ण काढलेले गांडूळ सुद्धा सोडता येतील. आपल्याला अशा ढीग पद्धतीने आपल्याला करता येईल. हे जी ढीग पद्धत आहे. तर साधारण 100 किलोग्राम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी 7000 एवढे गांडूळ आपल्याला लागतात. 100 किलोग्राम एवढं गांडूळ खत बनवायचं असेल तर 7000 गांडूळ लागतात. ते 1 किलो मध्ये आपल्याला बसू शकतात 7000 किलो गांडूळ. त्यामध्ये दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण हे सुद्धा टाकू शकतो. गिरीपुष्प, शेवरी वगैरे सगळं काही आपण त्याच्यामध्ये हिरव्या झाडांची पानं हे सुद्धा टाकू शकतो त्यावरती. कोंबड्यांची विष्ठा ही थोडी उष्ण असते, त्याच्यामुळे आपण ही कोंबड्यांची विष्ठा टाळली पाहिजे. टाकू शकतो पण थोडं टाळलं पाहिजे, थोडी उष्ण असते ती. मासोळीचं खत उपयुक्त राहील. मासोळीचं खत सुद्धा आपण टाकू शकतो. त्यामध्ये या सेंद्रिय पदार्थाचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरलेले तर अधिक चांगले होते. त्यात कार्ब नत्राचे गुणोत्तर हे किती असायला पाहिजे, साधारण 30 ते 40 दरम्यान असायला पाहिजे. याचं गुणोत्तर 30% हे नत्र कार्बन असायला पाहिजे आणि 40 मध्ये याच्यामध्ये आपलं 30 हे कार्ब असलं पाहिजे आणि 40 हे नत्र या ठिकाणी असलं पाहिजे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. 60 पेक्षा होणार नाही. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये साधारण 40 ते 50% पाणी असलं पाहिजे. तर त्यावर ढिगावर ओलपाटाने काही आच्छादन देऊन आपण झरीनं पाणी वगैरे त्यावरती देऊ शकतो. ढिगा सेंद्रिय पदार्थाचं तापमान साधारण 25 ते 30 सेल्सिअसच्या दरम्यान असलं पाहिजे. अशी आपण एक छावणी केली पाहिजे आणि त्याच्यावरती आपलं थंडावा राहील. एक आपण जे याचं तुरीच्या ज्या काही तुराट्या म्हणतो आपण त्याचं सुद्धा आपण एक हे बनवू शकतो. सेड खूप थंड राहतं ते आणि एक आपण म्हणून ग्रीन नेट सुद्धा त्याच्यावरती लावू शकतो. थंडावा खूप चांगल्या रीतीने राहू शकतो त्याच्यामध्ये. आता एक खड्डा पद्धत कोणती आहे. खड्डा पद्धतीमध्ये आपल्याला अशा रीतीनं एक हे बांधावं लागेल टाकं सिमेंटचं. त्याला खिडक्या राहतील आणि याच्यामध्ये आपल्याला खत सोडावं लागेल. तर याच्यामध्ये सिमेंटच्या खड्ड्याची लांबी साधारण 3 मीटर, रुंदी त्याची 2 मीटर आणि खोली त्याची 60 मीटर ठेवावी. खड्ड्याच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, हाताचे तूस, गव्हाचा कोंडा, 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेला शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर याच्यावरती दिला पाहिजे. दोन्ही थर याच्यामध्ये साधारण पाण्याने पूर्ण ओले करून दिले पाहिजे. केव्हाही आपण थर तयार करू त्याच्यावरती पाणी शिंपडलंच पाहिजे, म्हणजे कारण त्याच्यामध्ये उष्णता किंवा थंडावा आपल्याला ठेवायचा आहे.
उष्णता आपल्याला कमी करायची आहे. 100 किलोग्राम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी साधारण 7,000 प्रौढ गांडूळ आपल्याला सोडावे लागतात. त्यामध्ये अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थांचे जास्तीत जास्त 50 सेंटीमीटर जाडीचा थर रचला पाहिजे. त्यावर गोंदपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओलं ठेवलं पाहिजे. मग या खड्ड्यातील तापमान साधारण नियंत्रित असलं पाहिजे आपलं. तर यामध्ये काही खत तयार होण्यासाठी लागणारा कालावधी, गांडूळ वापरून खत तयार होण्यासाठी साधारण 35 ते 50 दिवसाचा आपल्याला कालावधी लागतो. आता एक जे काही आपण पद्धत जे बघितली यामध्ये महत्वाची मला एक आठवलं म्हणून यामध्ये जी काही आपण पद्धत बनवली खड्डा पद्धतीने, याच्या ऐवजी मी तुम्हाला जे अगोदर ग्रीन एक टब दाखवला तो ग्रीन टबचा आपण वापर करू शकतो. त्या ग्रीन टबचा वापर करायला पाहिजे. खर्च कमी येतो आणि काही योजनांमधून आपल्याला तो नक्कीच उपलब्ध होतो. पंचायत समितीतील मधल्या योजना, काही जिल्हा परिषदेच्या योजना, त्या योजनांच्या माध्यमातून तो ग्रीन टब उपलब्ध होतो. हे टाके तर उपलब्ध होतातच अनुदानांमध्ये, आपण ते सुद्धा उपलब्ध होतं, त्यामुळे ते सोयीस्कर राहतं असं आपल्याला यावरून म्हणता येईल. तर खत तयार होण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे गांडूळ खताचा साधारण 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो. 35 ते 50 दिवस म्हणजे साधारण महिनाभर किंवा सव्वा महिन्यापर्यंत किंवा साधारण 2 महिन्यापर्यंत, 2 महिना कमीच त्याला लागतो, 1.5 महिन्यापर्यंत वगैरे आपण त्याला तयार होऊ शकतो आपलं गांडूळ खत. साधारण त्याला काळपटपणा आला की समजायचं गांडूळ खत आपलं तयार झालेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. गांडूळ खत तयार करण्याच्या काही महत्वाच्या बाबी आहे. त्याला आपण प्रकल्प सावलीत आणि दमट ठिकाणी ठेवला पाहिजे. ते तर सांगितलं तुम्हाला. शेणखताचा काही पानाचा जो पाला आहे तो 3:1 असला पाहिजे याचं प्रमाण. आणि गांडूळ ते सोडण्यापूर्वी साधारण 15 ते 20 दिवस ते कुजलेलं असलं पाहिजे सगळं आपलं खत. त्याच्यानंतर आपण गांडूळ त्याच्यामध्ये सोडले पाहिजे. गांडूळ खत वेगळं कसं केलं पाहिजे? गांडूळ खत वेगळं करायची एकच पद्धत, बरेच लोक चुकीची पद्धत वापरतात. गांडूळ खत तयार झालं 1.5 दिवसानंतर, 1.5 महिन्यानंतर वगैरे, तर त्याच्यामध्ये चाळणीवरती टाकतात. ते गांडूळ खत तयार झालं की चाळणीवरती टाकून गांडूळ वरती पाडतात आणि गांडूळ ते खत जे आहे ते खाली पडतं. असं करता कामा नये. त्यांनी काय होतं, या गांडुळांना इजा होते. आपल्याला काय करायचं आहे की गांडूळ खत तयार झालं ना त्या टाक्यामधून काढायचं आहे, फावड्याने काढायचं नाहीये. फावड्याने काय होईल तर ते त्या ठिकाणी गांडुळांना इजा होईल. त्याच्यामुळे असा ढीग टाकला आपण तर काय होईल की उन्हामध्ये टाकायचं आपल्याला. उन्हामध्ये टाकला की जे काय गांडूळ वरती पडलेले असतील ते गांडूळ तळाशी चालले जातील. त्याच्यामुळे आपल्याला जो काही वरचा भाग असेल तो उचलायचा आणि आपल्या पिशवीमध्ये भरायचा आहे. असं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर हे गांडूळ खाली गेले, हे गांडूळ खाली गेलेले पुन्हा आपल्याला आपल्या नवीन टाक्यामध्ये टाकायचे आहेत आणि नवीन त्याचं उत्पादन आपलं खताचं होऊ शकतं. त्याच्यामुळे अशा रीतीने आपली त्याची चाळणी पद्धत ठेवायची आहे. गांडुळांच्या खताचं नेमकं आपण वेगळं करण्याची पद्धत, खत तयार करत असताना ही सर्वात महत्वाची गरज आहे, गोष्ट आहे की गांडूळ हे आपल्याला एकदा आणले की परत परत आणायची गरज नाहीये. तेच आपल्याला त्याचं प्रोडक्शन होतं. याचं कोणत्याच गोष्ट तुमची वाया जात नाही किंवा कोणतीच तुमची नुकसानदायक नाही. गांडूळ हे सुद्धा तुम्ही याचा व्यवसाय करू शकता, गांडूळ सुद्धा विकू शकता. त्यानंतर खत सुद्धा आपण विकू शकतो, स्वतः सुद्धा वापरू शकतो आपल्या घरच्या शेतामध्ये. ते तर वापरावं लागणारच आपल्याला. त्याच्यानंतर सोबतच आपल्याला वर्मी वॉश, ते वर्मी वॉश फवारणीसाठी आपण वापरू शकतो. ते फवारणीसाठी एकदा उपयोग घ्या, नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्याचा. एकदा वापरून बघा, साधारण त्याच्या 2 ते 3 फवारण्या घेऊन बघा, नक्की तुम्हाला खूप जास्त उत्पादनामध्ये फायदा झालेला दिसेल. हिरवेगारपणा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसेल. तर ते वर्मी वॉशचा व्हिडिओ आपण याच्यानंतर बघणार आहोत. तर तो नक्की त्याच्यामध्ये बघा की वर्मी वॉशचा उपयोग कसा करावा, की त्याचं नेमकं आपण फायदे काय हे आपल्याला बघता येतील. तर असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल ढिगाचं साधारण 3 ते 4 तास गांडूळ परत त्यामध्ये खत तयार करण्यासाठी बिछाणामध्ये खड्ड्यामध्ये आपल्याला टाकता येईल. तर एकदा हे गांडूळ आपण उचलले की लगेचच आपण आपल्या 3-4 तासामध्ये आपण टाकता येतील आपल्या याच्यामध्ये, दुसऱ्या टप मध्ये किंवा नवीन पेचामध्ये. तर थँक्यू सर्वांना, धन्यवाद. तर आपण याच्यानंतरचा व्हिडिओ पाहणार आहोत, त्याच्यामध्ये वर्मी वॉश नेमकं काय उपयोग आणि कशा रीतीने आपण त्याचा याच्यामधून कलेक्ट केलं पाहिजे किंवा जमा केलं पाहिजे. या ठिकाणी थांबूया शेतकरी बंधू आणि भगिनींनो. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.